आधुनिक काळात भारतीय युद्धकला लोप पावते का असा प्रश्न निर्माण होतो. पण सोलापुरात रुद्रशक्ती गुरुकुलच्या वतीने शिवकालीन वारसा जतन करण्याचा प्रयत्न करत आहे. सोलापूर शहरातील जुनाविडी घरकुल येथे मुलींना मर्दानी खेळ आणि शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण दिले जात आहे. याबाबत अधिक माहिती मुलींना प्रशिक्षण देणारे सर विवेक मिस्किन यांनी लोकलिटीशी बोलताना दिली आहे. रुद्रशक्ती गुरुकुल आमच्या गुरुकुलामध्ये कराटे, लाठीकाठी आणि शिवकालीन शस्त्र हा 3 प्रकार आपण शिकवतो. कराट्यामध्ये 6 प्रकार आहेत. कराटे, तायक्वोंदो, येंगमुडो आणि जुडो असे 6 प्रकार आहेत. लाठी आणि शिवकालीन शस्त्र म्हणजे दानपटा, तलवारबाजी, भाला, धोप, खंडा असे वेगवेगळे शस्त्र आहेत. अनेक शस्त्र आहेत. या शस्त्रामध्ये आपण जास्तीत जास्त आपण मुलींना फोर्स करत आहे, म्हणजे लवकरात लवकर शिका मुली. त्या काळाची त्यांना गरज आहे मुलींना. म्हणजे स्वतः संरक्षण कसं करून घेता येतील याकडे आमचं लक्ष आहे. आणि आमचं ध्येय एकच आहे की आमचं गुरुकुलाचं मुलींपर्यंत पोचलं पाहिजे. म्हणजे स्वसंरक्षण धडे सर्व मुली शिकले पाहिजे. आतापर्यंत आपण गेल्या वर्षी 7,000 महिला आणि मुलींना मोफत प्रशिक्षण दिलं आहे. ते म्हणले आम्हाला मोफत शिकवायचं आहे. आम्ही मोफत शिकवलं. आम्हाला रिक्वेस्ट वगैरे केली नाही, आम्ही मोफत त्यांना प्रशिक्षण दिलं आहे. आतापर्यंत 7,500 मुलींना मोफत प्रशिक्षण दिलेलं आहे. सोलापुरात रुद्रशक्ती गुरुकुलच्या वतीने सकाळी 6 वाजल्यापासून मुलींना लाठीकाठी, पठ्ठा, भाला, खंजीर लढत, तलवार, द्वंद्वयुद्ध आदीचे प्रशिक्षण देण्यात येते. संरक्षणासाठी ही युद्धकला शिकणं खूप महत्त्वाचं असतं. सोबतच मुली व महिलांमधील आत्मविश्वास वाढवण्यासाठीही ते तितकेच महत्त्वाचे असते. तसेच महिलांनी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी शस्त्रकला शिकणे गरजेचे. सध्या महिलांवर होत असलेले अत्याचार पाहता महिलांनी स्वतःचं संरक्षण करण्याची गरज आहे. यासाठी महिलांना शिवकालीन शस्त्रकला शिकणे आवश्यक आहे. अशा प्रशिक्षणामुळे महिला व मुलींच्या छेडछाडमधील निश्चित आळा बसेल असं मत विवेक मिस्किन यांनी व्यक्त केलं आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.